आज आहे ना आपण एक कच्च्या बटाट्यापासून अगदी पोटभरीचा नाश्ता करून घेणार आहोत. जसे की लहानांपासनं ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशा पद्धतीचा हा नाश्ता आहे. तर तुम्ही हा नाश्ता इतका चवीला टेस्टी लागतो ना, तुम्ही बर्गर, पिझ्झा, ब्रेडसारखे इतके जंक्स फूड देखील खाणं विसरून जाल, एवढा हा सुंदर बटाट्यापासून तयार झालेला सुंदर नाश्ता आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा छोटे भुकेमध्ये पटकन होणारा 5 मिनिटांमध्ये तयार होणारा नाश्ता आणि खूप हेल्दी असा नाश्ता आहे. किंवा तुम्ही किट्टी पार्टीमध्ये देखील अशा पद्धतीचा वेगळा आणि नवीन नाश्ता नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. माझं नाव करिश्मा माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कोबी अर्धा घेतला आहे, म्हणजेच 1 वाटीभर होईल एवढा कोबी घेतला आहे. 2 शिमला मिरची, 1 छोटं गाजर घेतलं आहे आणि 1 छोटा मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. कांद्याची साल सगळी काढून घेतली आहे. कोबी असे मधून त्याचे काप करून मोठे मोठे असे कोबी छान असं चिरून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपल्याला मोठी मोठी कोबी चिरून घ्यायची आहे. मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, पण नवीन काही त्यांना करून दिलं तर ते लगेच पटकन खायला उत्साही असतात. तसं माझ्याही मुली भाजी खाण्याचा खूप कंटाळा करतात, म्हणून इथे मी एक नवीन आणि वेगळी अशी रेसिपी ट्राय केली आहे. तर इथे आपली सगळी कोबी तर चिरून झालीच आहे. तर इथे कांदा देखील आपण चिरून घेत आहोत. तर कांदा देखील मी मोठा असा चिरून घेतला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर इथे शिमला मिरची मी धुवून घेतली आहे आणि कोरड्या कापडाने स्वच्छ अशी पुसून घेतली आहे. शिमला मिरचीच्या मधून असे कट करून बियाचा जो भाग आहे तो बाजूला काढून घेतला आहे. तर जेवढी आपली शिमला मिरची आहे तेवढी आपण कट करून घेणार आहोत आणि जो बियाचा भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत. तर अगदी 2 ते 3 वर्षाच्या बाळापासून देखील तुम्ही ही रेसिपी मुलांना खाऊ घालू शकता. चवीला खूप टेस्टी आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. 2 ते 3 वर्षाच्या मुलांसाठी जर करत असाल तर तुम्ही शिमला मिरची इथे स्किप करू शकता. तर इथे एक चॉपर घ्यायचा आहे आणि चॉपरमध्ये आपण चिरून घेतलेले सर्व साहित्य या चॉपरला अगदी बारीक होईल इतपत आपल्याला छान असं चिरून घ्यायचं आहे. चॉपरने भाजी अगदी बारीक अशी चिरली जाते आणि मुलांना कळतसुद्धा नाही यामध्ये कोणत्या भाज्या घातल्या आहेत. तर अगदी बारीक अशा इथे मी भाज्या चिरून घेतल्या आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही. तर भाजी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे सर्व. तर इथे एक परात घ्यायची आहे. परातीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि आपला जो बटाटा खिसायची वेफर्स करण्याची खिसणी घ्यायची आहे आणि बटाटा आपला सरळ असा ठेवायचा आहे, म्हणजेच आपले जे बटाट्याचे आपण स्लाईस करणार आहोत ते अगदी गोल गोल असे पडतात. तर इथे मी मोठा बटाटा घेतला आहे. तुमच्याकडे जो पण घरामध्ये अवेलेबल आहे त्या पद्धतीचा तुम्ही बटाटा घेतला तरीही चालेल, पण मोठा असेल तर खूप छान, कारण की मोठ्याचे इथे स्लाईस खूप मोठे मोठे असे दिसतात आणि दिसायला देखील ही रेसिपी खूप सुंदर अशी दिसते. तर इथे बघू शकता सर्व बटाट्याचे गोल असे स्लाईस तयार झाले आहेत. एकाच बटाट्यापासून आपण पूर्ण परिवारासाठी हा नाश्ता तयार करून घेऊ शकतो. मी हे बटाटे पोलपाटावर ठेवले आहेत आणि अगदी कोरड्या कापडाने याला स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाट्याचा ओलावा जाईल. तर इथे आपण डोसा तवा घेतला आहे आणि इथे गॅस न पेटवता मी इथे तव्यावरच आधी सुरुवातीला सर्व बटाट्याचे स्लाईस लावून घेत आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर इथे मी यावर बटाट्याच्या स्लाईसवर शेजवान चटणी लावून घेत आहे. जर तुमच्याकडे शेजवान चटणी अवेलेबल नसेल तर तुम्ही टोमॅटोचा केचप देखील लावून घेऊ शकता. टोमॅटोचा केचप तर सर्वांच्या घरात असतोच. तर इथे माझ्याकडे शेजवान चटणी होती म्हणून मी इथे शेजवान चटणीचा वापर केला आहे आणि सर्व बटाट्यांवर सर्व बाजूने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी जे स्प्रेड करत आहे तशाच पद्धतीने तुम्ही देखील स्प्रेड करून घ्यायचं आहे. एक नंबर चवीला लागणारा हा बटाट्याचा अगदी चविष्ट असा इथे नाश्ता तयार होतो. मुले देखील हा नाश्ता आवडीने खातात आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण भाज्या खाल्ल्या आहेत म्हणून. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व बाजूने बटाट्याला
छान आपलं शेजवान चटणी सगळीकडून स्प्रेड करून घेतले आहेत आणि आता आपण यावर चॉपरला चिरून घेतलेले सर्व इथे भाज्या यावर घालून घेणार आहोत। जर तुम्हाला भाज्या नको असतील, अगदी साध्या पद्धतीने जरी हे बटाट्याची रेसिपी तुम्ही करणार असाल तर तरी देखील तशा पद्धतीने जरी करू शकता। तर इथे काय करायचं आहे, आपण जी शेजवान चटणी लावून घेतली आहे ती पूर्णपणे स्किप करून यामध्ये आपण बटर, लसूण, कोथिंबीरची जी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, ही पेस्ट या बटाट्यांवर लावून घ्यायची आहे। वरून थोडंसं मिक्सअप चीज टाकून गार्लिक पोटॅटो रेसिपी देखील आपली इथे नाश्त्यासाठी छान तयार होईल। तर इथे बघू शकता मी सर्व बाजूने आपल्या भाज्या सगळीकडून स्प्रेड करून घेतल्या आहेत। तर यावर आपण थोडंसं मिक्स हर्ब्स ऑर्गॅनिक घालून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी चीज घेतलं आहे। चीज हे मी अमूलचं घेतलं आहे, तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता किंवा मोझरेला देखील घेऊ शकता, पण माझ्याकडे मोझरेला चीज नव्हतं म्हणून मी इथं आपलं साधंच अमूलचं चीज वापरलं आहे। तर इथे सर्व चीज आपण या एक एक बटाट्याच्या स्लाईसवर लावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यावर चीज लावून घ्यायचं आहे। चीज लावून घेतल्यानंतर तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे। अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले बटाटे छान असे लवकर शिजतात आणि वरचं देखील जे आपण लावलेलं जे सर्व भाज्या आणि चीज वगैरे 1 ते 2 मिनिटांमध्ये लवकर छान विरघळलं जातं। तर इथे मी गॅस पेटवून घेतला आहे आणि आपला गॅस मोठाच ठेवला आहे। बटाट्यांच्या सर्व बाजूला मी ते 1 चमचाभर तेल घालून घेतलं आहे, हवं तर तुम्ही बटर देखील घालून घेऊ शकता। तर इथे सर्व बाजूने तेल आपण थोडासा तवा आपण हलवून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूने आपलं हे तेल छान असं पसरवून घ्यायचं आहे। तर इथे नॉनस्टिकी तव्याचा वापर केल्यामुळे तेल जरी नाही घातलं तरी पण आपले हे बटाट्याचा नाश्ता अगदी सुंदरच होतो। तर इथे बघू शकता 3 ते 4 मिनटं झाली आहेत, तर मी ताट उघडून दाखवते तुम्हाला। अगदी 3 ते 4 मिनटामध्ये आपलं जे चीज आहे ते मेल्ट झाले आहेत, भाज्या देखील थोड्याशा हलक्याशा गळल्या आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही बटाटा देखील आपला छान शिजला आहे, मऊसुद्धा पडला आहे बटाटा। जर तुम्हाला बटाटा क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही काय करायचं, कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं कोट करून मग बटाटे तव्यावर ठेवायचे, ते अगदी बटाटे कुरकुरीत असे होतात। तर इथे बघू शकता एक कच्च्या बटाट्यापासून अगदी पोटभरीचा नाश्ता इथे तयार झाला आहे। तर हा नाश्ता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडीने खाणारा आणि खूप जास्त हेल्दी असा नाश्ता इथे तयार झाला आहे। बाहेरचा पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे बटाट्यापासून पिझ्झासारखा चवीचा इथे नाश्ता तयार झाला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलांच्या डब्याला देखील बांधून देऊ शकता, खूप झटपट होणारा नाश्ता आहे। तर इथे बघू शकता बटाटा आपला छान शिजला आहे आणि बटाट्याच्या खाली देखील बटाटा अगदीच कच्चा नाही आहे, क्रिस्पी देखील झाला आहे। मुलांच्या डब्याला जर तुम्ही बांधत असाल तर अशा प्रकारे रोल करून देऊ शकता, मुलं देखील छान आवडीने खातात। मुलांच्या पोटात भाज्या गेला याचंही आपल्याला समाधान मिळतं आणि खूप टेस्टी आणि खूप हेल्दी रेसिपी आहे ही। तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे मी तुम्हाला याची चव देखील सांगत आहे, अगदी चवीला सुंदर असं लागत आहे। गाजर, शिमला मिरची, कांदा, कोबी याचा फ्लेवर छान उतरला आहे, मिक्सअप चीज इतकं सुंदर असं लागत आहे यातलं सर्व टेक्स्चर। ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करचाल ना तर बाहेरचा पिझ्झा बर्गर तुम्ही सगळे विसराल आणि हीच रेसिपी पुन्हा पुन्हा ट्राय करचाल। जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। जर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका आणि माने रेसिपी सोलापूरचे चॅनल लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये।